समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील वेदमंगल कार्यालयात वेद सामाजिक संस्थेच्या वतीने अधिक मासानिमित्त 8 दिवस श्री सहस्त्रचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळा आयोजित केला होता। धार्मिक सामाजिक क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सज्जनगड येथील रामदास स्वामी देवस्थानचे विश्वस्त भूषण स्वामी महाराज यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी जिल्हा मजूर फेडरेशन संचालक प्रमोद झांबरे, वडूज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे, वेदमूर्ती बाळासाहेब खटावकर, चित्तरंजन खटावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कणकवली येथील वेदमूर्ती बालकृष्ण कापडी, वेदमूर्ती सुहास मधुकर जोशी यांना वेदाचार्य पुरस्कार देण्यात आला, तर वेदमूर्ती अथर्व उपासनी नाशिक अक्षय कुलकर्णी कल्याण यांना वेदसेवक पुरस्कार देण्यात आले। हिंगणगाव येथील समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण बबन महाराज कदम यांना कीर्तन रत्न पुरस्कार देण्यात आला। याशिवाय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आसू तालुका फलटण येथील युवा उद्योजक अजय शेट्टे, राजन फराटे, हिंदूराव यादव, अनंतराव साबळे, प्रसाद सुरेश कुलकर्णी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। भूषण स्वामी भाषणात वेद संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबर चांगल्या पद्धतीने सामाजिक दायित्व जपल्याबद्दल कौतुक केले। कीर्तनकार हरिभक्त पारायण कदम, वेदमूर्ती जोशी, श्री साबळे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संयोजकांना धन्यवाद दिले। एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले। वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर यांनी आभार मानले। या सहस्त्रचंडी यज्ञयागाच्या सांगतेच्या निमित्ताने या ठिकाणी संस्थापित झालेल्या सर्वही पीठस्थ देवता त्यांच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सर्वही वेदमूर्ती त्यांच्या चरणी वंदन करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्वही मान्यवर त्यांना सप्रेम अभिवादन करतो। या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन करणारे आपल्या सर्वांचे लाडके तुमचे चित्तरंजन, की त्यांच्या नावातच चित्त आहे आणि रंजन पण आहे असे खटावकर, त्यांना अभिवादन करतो। की आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित सर्वही जण ज्यांनी या कार्यक्रमामध्ये तन मन आणि धनाने आपला सहभाग नोंदवला त्या सर्वांच्या प्रती पण एक कृतज्ञता भाव प्रकट करतो की असे धार्मिक कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे आपण सर्वांच्या प्रती सुद्धा विशेष कृतज्ञता भाव प्रकट करतो। खरं तर आजचा इथला कार्यक्रम त्याचं स्वरूप इथे आल्यावरच मला कळलं की काय काय पद्धतीने आपण कार्यक्रम करू शकतो। पुरुषोत्तम मासामध्ये अनेक ठिकाणी आपण कार्यक्रम बघतो, त्याच्यामध्ये भगवान गोपालकृष्णांची, भगवान महाविष्णूंची पूजा अर्चना आपण करतो, कारण अधिक महिन्याची देवता ही भगवान गोपालकृष्ण आहे, भगवान विष्णू आहे। साधारणतः 32 महिन्यानंतर हा 33वा महिना अधिक येतो। आपल्याला व्यवहारामध्ये आपण म्हणतो दुष्काळात 13वा महिना, पण परमार्थामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे, कारण भगवान विष्णू या महिन्याला आपलं स्वतःचं नाव दिलं, आपलं स्वतःचं देवत्व दिलं। आणि म्हणून अशा या महत्त्वपूर्ण अशा महिन्यामध्ये भगवंताची पूजा अर्चा करावी, त्या दृष्टीने त्याचं फल ते अधिकस्य अधिकम फलम अशा पद्धतीने मानलं जातं। पण आज या ठिकाणी पाहिलं तर भगवान विष्णूंच्याही पेक्षा भगवान विष्णू ज्याची पूजा करतात त्या जगदंबेची, त्या संत अवर्तनातून त्या मातेची पूजा, आणि आपण सगळ्यांनी मगाशी ललितांबा देवीची पण प्रार्थना, तिची उपासना केली, तिची पूजा अर्चना जे भगवान विष्णू करतात त्यांची पूजा अर्चना, आणि त्या ठिकाणच्या पद्धतीने या ठिकाणी सहस्त्रचंडी अवर्तनाच्या निमित्ताने ती एक अर्चना देवीची केली गेली। हा एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून ती या ठिकाणी संपन्न होतो। आपल्याला माहिती आहे की
देवाच्या दारात जायचं असेल तर आधी कुणाला नमस्कार केला पाहिजे, कुणाची उपासना केली तर तो पटकन प्रसन्न होतो. जसं आपण रामरायाला प्रसन्न करायचं असेल तर मारुतीरायाची उपासना सांगितली जाते, किंवा आपण म्हणू की त्या पद्धतीने व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा याच पद्धतीने ती उपासना केली जाते. आणि आज या ठिकाणी अतिशय छान योग आला. हा नुसता धार्मिक कार्यक्रम म्हणावा तर तसंही नाही, या ठिकाणी सामाजिक दायित्वाची सुद्धा जाणीव आमच्या गुरुजींच्या कार्यातून दिसून येते. केवळ वेद पठण आणि त्या अनुषंगाने कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी नाही, तर सामाजिक दायित्वाचाही विशेषत्वाने या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि समाजामध्ये योगदान करणारे समाजसेवापती त्यांनाही सन्मानित करण्याचं काम या गुरुजींच्या माध्यमातून होत आहे. आपण म्हणू की त्रेता काय म्हणतो कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगांचा विचार केला तर प्रत्येक युगामध्ये काही विशिष्ट कार्य करून ती भगवंताची उपासना करावी असं सांगितलं जातं. तसं ध्यानाने काही काही म्हणू की यज्ञानी त्याच्या सहवास जे देश आणि धर्मरक्षणासाठी काळाची गरज आहे त्यानुसार या ठिकाणी काकांच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असा उपक्रम याच वर्षी नाही दरवर्षी केला जातो. अधिक मासाच्या निमित्तानं माझ्या माहितीप्रमाणे औंध या मुक्कामी फार मोठा आयुर्चंदी योग यज्ञ त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात संपन्न झालेला होता. अशाच पद्धतीचा याही वर्षी कार्यक्रम होत आहे. हे असे कार्यक्रम म्हणून अतिशय काळाची गरज आहे. आपण बघतोय समाजामध्ये राहत असताना की नवीन पिढीला म्हणजे मोबाईल व्हॉट्सअपमध्ये जे आता नवीन पिढी गुंतलेली आहे तर त्या दृष्टीने संस्कार होण्याच्या उद्देशानं हे उपक्रम आणि देवदेश धर्म रक्षणासाठी फार गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं त्यांचा जो कार्यक्रम आहे त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या शुभ कार्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांनी जो आज उपक्रम राबवलेला आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणारे मान्यवर मंडळी सर्वच मंडळी काम करत असतात, परंतु उल्लेखनीय काम करत असताना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होणं आणि त्यांच्या कार्याची पोचपावती देणं, त्यातून त्यांना त्यांची कौतुकाची इच्छा थाप टाकणं अशा दृष्टिकोनातून त्यांनी जी माझा असेल तर माझ्याबरोबर बाकीच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा व्यक्तींचा सन्मान केला. त्याबद्दल निश्चितच त्यांच्या ऋणात राहणं पसंत करेन. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण दिलेली ही शाबासकीची थाप याही पुढं समाजामध्ये छोटी मोठी जी काही कामं असतील त्या अनुषंगानं तर माझ्यावरती इथं सांगत असतो बराच वेळ लागत छोटी काही येतो, परंतु जे त्यांनी दिलेलं आहे ते निश्चितच थोडं इतरपेक्षा वेगळं काम करण्याची मला संधी मिळाली. आमच्या गावामध्ये असेल, काळामध्ये असेल तसं बघितलं तर माझं थोडंसं राजकीय फील्ड आहे, तुम्ही यातून मंडळी ऐकायची नाही, परंतु त्याहीपेक्षा वेगळं काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजहिताचं काम माझ्या हातून घडत गेलं. आणि ते काकांनी बरेच वर्ष बघितलं तर साधारणपणे 92 पासून त्यांच्या वडिलांची आणि आमची आजपर्यंतची घरोबाचे संबंध आहेत. घरोबाच्या म्हणण्यापेक्षा या माध्यमातून त्यांनी पाहिलेलं आहे. तर त्या अनुषंगानं या ठिकाणी पुन्हा एकदा या कुटुंबाचं आणि संयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्याला शुभेच्छा देऊन पुन्हा धन्यवाद देईल. धन्यवाद स्वामी सर. या शीटावर मान्यवर सर्वच आणि आजपर्यंत चाललेला 7 दिवसाचा कोर्स यज्ञ या यज्ञाच्या निमित्तानं काही या ठिकाणी दिलेले विविध क्षेत्रातील जे कार्य करणारे कार्यगौरव करून त्यांना सन्मान प्राप्त करून दिला माझ्यासह याबद्दल त्यांच्या मी मनातच काही किंबहुना कौतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगलाचे सेवेकरी. खरोखरच आजच्या काळामध्ये ज्या गोष्टी उत्तांत गरज आहे त्या गोष्टीचं मार्गदर्शन आणि त्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी आम्हा अज्ञानाला सतत मार्गदर्शन करतायत आदरणीय बाळासाहेब खटावकर यांचा आमचा गेले 1990 पासूनचा संबंध, त्यानंतर भागामध्ये परिसरामध्ये त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने झालेला बदल आणि गेले आदरणीय पंडितजी चित्रंजनजी काका यांनी गुरुवर्य
वेदमूर्ती शंकरराव खडावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही दरवर्षी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सन्मान करत असतो. या कार्यक्रमाप्रसंगी समर्थ भक्त समर्थ वंशज भूषण स्वामी तसेच आमचे परममित्र आदरणीय भांबरे साहेब प्रमोदजी भांबरे या ठिकाणी विनंतीला मान्य उपस्थित राहिले. तसेच सर्व पुरस्कारार्थी कीर्तन समाजभूषण वेदाचार्य वेदसेवक अशा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. पुढील कार्यक्रम अजून पीठस्थ देवस्थानचं हवन बलिदान पूर्णावती बाकी आहे. त्यामुळं जास्त न लांबवता सर्वांचं पुन्हा श्रद्धा आभार मानतो आणि या पुरस्काराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तसेच आमचे परममित्र केरळा दर्शन तसेच तरुण भारत पुढारीचे वार्ताहर खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रणदेश क्षीरसागर यांचा समर्थ भक्त भूषण स्वामी व दोषी गुरूंच्या हस्ते सन्मान व्हावा या ठिकाणी दोन सन्मान करतो. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, दीपक पवार. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.